सोशल मीडियावरती तुम्ही ती ऍड पाहिली आहे काय, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की जंगली रमी पे आओ ना महाराज. आता या आमंत्रणावरती कोणी गेलं की नाही माहिती नाही, पण हा, कृषी मंत्री नक्कीच गेले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जास्तच व्हायरल होतोय. तो व्हिडिओ व्हायरल केला कुणी, तर आमदार रोहित पवारांनी एक्स वरती पोस्ट करत तो व्हिडिओ व्हायरल केला, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये जंगली रमीवरती गेम खेळताना दिसतात. आता महाराष्ट्रामध्ये दर दिवसा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी, कित्येक शेतकऱ्यांची शेत, कित्येक शेतकऱ्यांची पिकं पावसामध्ये, महापुरामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहेत. 14-14, 15-15 एकर शेतजमीन वाहून गेलेली आहे. आता हे मुद्दे विधान भवनामध्ये मांडण्याऐवजी कृषी मंत्री तिथे जाऊन जंगली रमीवरती गेम खेळतात. खरंच ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी आणि लज्जास्पद गोष्ट आहे. उद्या म्हणजे असा दिवस उजाडायला नको की जंगली रमीची ऍड हेच माणिकराव कोकाटे करतील. म्हणजे उठून उभा राहायचं आणि म्हणायचं, मी माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, सिन्नरला राहतो आणि माझ्या मित्राने मला जंगली रमीबद्दल माहिती मिळवून दिली. आता कृषी मंत्री जंगली रमीवरती खेळायला लागले शेतकऱ्यांचे मुद्दे सोडून, तर मग शेतकऱ्यांनी कशावरती खेळायचं?